नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं, फ्रायडेचंच नाही तर त्याच्या अगोदरच्या तिन्ही ट्रेडिंग सेशनला जर निफ्टी इंडेक्स, बँक निफ्टी इंडेक्स, सेन्सेक्स बघितला किंवा ओव्हरऑल इंडियाचं मार्केट जर बघितलं तर काय सुरू आहे मार्केटमध्ये, तर मित्रांनो सर्व ठिकाणी लाले लाल सुरू आहे. मार्केटमध्ये पॅनिक सुरू आहे, भयंकर असं सेलिंग सुरू आहे. आणि या सेलिंगला लीड करण्याचं काम कोण करत असेल तर सध्या IT सेक्टर करत आहे. आणि IT सेक्टरमध्ये जे सेलिंग सुरू आहे ना, हे मित्रांनो पूर्ण अर्थव्यवस्थेला, पूर्ण इकॉनॉमीला, पूर्ण स्टॉक मार्केटला ग्रीपमध्ये पकडण्याचं काम करत आहे. भयंकर असं पॅनिक सेलिंग सुरू आहे मित्रांनो. ह्याच्या पाठीमागं असणारी सर्व कारणं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं जाईल तसं सांगणार आहे. मित्रांनो बघा, आता जगामध्ये काय चाललं हे समजून घेणं गरजेचं आहे. लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर निफ्टी इंडेक्समध्ये तब्बल 336 अंकांची घसरण आहे. सेन्सेक्समध्ये देखील 1048 पॉईंटची घसरण आहे. थोडं बँक निफ्टीमध्ये सेलिंग कमी आहे, पण तिथं पण 1% सेलिंग आहे. हा पण इंडेक्स 553 पॉईंटनं घसरला. IT इंडेक्समधलं सेलिंग मात्र काय झालंय, खूप एक्सटेंडेड असलेलं दिसून येते. पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये IT इंडेक्स मित्रांनो 9% पडलाय. 3236 पॉईंटनं हा इंडेक्स क्रॅश झालाय. मित्रांनो 2020च्या कोविड क्रॅश नंतर हा सर्वात मोठा IT सेक्टरमधला क्रॅश आहे. आणि पाठीमागच्या 1 महिन्यात या सेक्टरचा जर चार्ट बघितला तर जवळपास 13.5% हा इंडेक्स क्रॅश झाला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे तुम्हाला या चार्टवरून लक्षात येईलच. मित्रांनो IT सेक्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजिकल चेंजेस सुरू आहेत. आणि ह्या टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे ज्या ट्रॅडिशनल ITचा बिझनेस करणाऱ्या कंपन्या होत्या, यांच्या कंप्लीट रेव्हेन्यू मॉडेलवरती, बिझनेस मॉडेलवरती एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला होताना दिसून आला आहे. आणि याचमुळं आज IT सेक्टर क्रॅश होतं आहे. त्याचे एकदम डिटेलमध्ये देखील कारण आहेत, ते पण मी तुम्हाला पुढं जाईल तसं सांगणारच आहे. मित्रांनो 1 फेब्रुवारीला बजेट झालं, 2 फेब्रुवारीला मार्केट शांत होतं, मार्केटमध्ये थोडीफार रिकव्हरी आली. आणि त्यानंतर मित्रांनो न्यूज आली, भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान ट्रेड डील फायनल झाली आहे. आणि त्या ट्रेड डील नंतर मार्केट डायरेक्ट गॅप ऑफ ओपन झालं 26,300च्या आसपास. पण मित्रांनो 26,300 ते 26,400 फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा सर्वात फेवरेट झोन होता, ज्या ठिकाणी त्यांनी खूप मोठा सप्लाय झोन तयार केला होता. आणि मला हा डाऊट होताच, मार्केट इतकं गॅप ऑफ ओपन झालंय म्हटल्यानंतर डेफिनेटली काय करणार फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्याचबरोबर खूप सारे रिटेलर जे ऑलरेडी अडकून बसलेत ते इथं पोझिशन एक्झिट करणार. आणि एक्झॅक्ट त्यांनी तेच केलं, या ठिकाणी पोझिशन एक्झिट केल्या. त्याच दिवशी मार्केटमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला गॅप ऑफ ओपनिंग नंतर सेलिंग येताना दिसून आलं. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये 3 ते 4 दिवस रिकव्हरी आली. पहिल्यांदा 3 दिवस तर मार्केटनं लोअर लो तयार केलं, त्यानंतर हा ट्रेंड चेंज होताना दिसून आला, मार्केटनं हायर हाय फॉर्मेशन तयार केलं. मात्र पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमधलं सेलिंग एक्सटेंड होताना तुम्हाला दिसून आलंय. आणि मित्रांनो हे सेलिंग एक्सटेंड होत असताना एक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. ते काय घडले मार्केटमध्ये, तर निफ्टीचा 20 डेमा, 50 डेमा, 100 डेमा या तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली मार्केटनं डिसायसिव्हली क्लोजिंग दिलं आहे. आणि हे क्लोजिंग देत असताना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग देखील या ठिकाणी कंटिन्यू सुरू असलेलं तुम्हाला दिसून येते. मित्रांनो आता जी प्रोबॅबिलिटी आहे, चान्स काय आहे, मार्केटचा हा ट्रेंड कुठंपर्यंत मार्केटला घेऊन जाणार, का मार्केट परत एकदा 24,400कडे येणार. त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेचं जर मार्केट बघितलं, म्हणजे BSEवरचे सगळे स्टॉक जर बघितले तर मित्रांनो जवळपास 1253 स्टॉकमध्ये सेलिंग होतं. फक्त 151 स्टॉकमध्ये बाईंग एंटर दिसून आला. लास्ट ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो FMCG स्टॉकमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आहे ते असलेलं आपल्याला क्लिअरली दिसून आलं होतं. मित्रांनो मार्केटमध्ये जे सेलिंग सुरू आहे ना, हे फक्त एका सेक्टर पुरतं मर्यादित नाही, हे सेलिंग अक्रॉस द सेक्टर आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये सेलिंग सुरू आहे. लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीचा सेल ऑफ आहे हा पर्सेंटेज वाईज चेंज चेक करून बघा. 1 आठवड्याचं जर बघायचं झालं तर डिफेन्स फ्लॅट आहे, ऑटोमोबाईलमध्ये वीकली चार्टवरती थोडंफार एक बाईंग इंटरेस्ट आहे, हेल्थकेअर पण फ्लॅट आहे, मीडिया फ्लॅट आहे. पण सर्वात जास्त भयानक परिस्थिती मार्केटमध्ये जर कुठं असेल तर IT सेक्टरमध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो लास्ट 1 वीकमध्ये भारताचं IT सेक्टर तब्बल 8% क्रॅश झालंय. त्याचबरोबर मेटल असेल, ऑइल असेल, निफ्टी रियालिटी असेल, या सेक्टरमध्ये देखील सेलिंग जे आहे ते येताना दिसून आलंय. मंथली जर डेटा बघितला तर ओव्हरऑल मिक्स्ड पिक्चर जे आहे ते असलेलं या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला सध्याला दिसून येते. फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला परत FIsनी नेट 7,395 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय.
त्याच्या अगोदर जर बघायचं झालं तर मित्रांनो 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग भारताच्या मार्केटमध्ये थांबलं होतं आणि त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर 12 फेब्रुवारीला फक्त 100 कोटीचं बाईंग केलं होतं आणि परत एकदा काय केलं आहे त्यांनी मोठा सेलचा टिगर ॲक्टिव्ह केलेला दिसून येतोय आणि मित्रांनो हा टिगर मिड फेब्रुवारीमध्ये टाकलेला आहे। याचा अर्थ असा होतो मित्रांनो हे सेलिंग मे बी फेब्रुवारी सिरीजमध्ये अजून एक्सटेंड देखील होऊ शकतं। त्याचबरोबर जर तुम्ही निफ्टीचा ओव्हरऑल जर डेटा बघितला लास्ट ट्रेडिंग सेशनला तर मेजॉरिटी स्टॉकमध्ये काय होतं या ठिकाणी क्लिअरली सेलिंग असल्याचं दिसून येते। फक्त आणि फक्त 1-2च स्टॉक होते जसं की SBI असेल, बजाज फायनान्स असेल, आयशर मोटर असेल, SBI लाईफ असेल, 2-3 स्टॉक जर सोडलं तर पूर्ण मार्केटमध्ये जे आहे ते तुम्हाला पॅनिक कंडिशन जी आहे ती असलेली दिसून येते। आता मित्रांनो मार्केटमध्ये हे जे भयंकर असं सेलिंग सुरू आहे या सेलिंगच्या पाठीमागं काय कारण आहेत हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, कारण विदाऊट रिझन जर मार्केटमध्ये तुम्ही थांबला तर तुम्हाला खूप मोठी पनिशमेंट मार्केट देऊ शकतं। 3 दिवसापासून सेलिंग सुरू आहे ना ह्याच्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं कारण आहे IT सेक्टर। मी मगा पण तुम्हाला म्हटलं की बाबा 2020 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे आणि या आठवड्यामध्ये IT सेक्टरमध्ये जे इन्व्हेस्टरचा हाल झाले ना ते खूप बेकार झाले। जवळपास $50 अब्ज नुकसान जे आहे ते इन्व्हेस्टरचं झालेलं दिसून येतंय। व्हॅल्युएशनमध्ये खूप मोठी घसरण आहे आणि अँथ्रॉपिकच्या ॲडव्हान्स AI टूलमुळे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी होत आहेत। JP मॉर्गन सारखी जागतिक लेवलची संस्था देखील काय सांगते माहिती आहे का, हे AI एजंट जे आले जेनेटिक AI मुळे खूप मोठ्या प्रमाणात क्लायंटचं स्पेंडिंग रिॲलोकेट होऊ शकतं आणि ह्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट कुठं होणार आहे माहिती आहे का, तर जगामध्ये IT सेक्टरवर होणार आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात हिट सेक्टर कुठलं करणार आहे तर भारताचा IT सेक्टर हिट करणार आहे। त्यामध्ये TCS असेल, इन्फोसिस असेल, SCL टेक्नॉलॉजी असेल, विप्रो सारख्या हेवीवेट स्टॉकमुळे याचमुळे तुम्हाला जोरदार सेलिंग जे आहे ते येताना दिसून आलं। मित्रांनो पाठीमागच्या एक ट्रेडिंग सेशनला म्हणजेच फ्रायडेला FMCG आणि मेटल स्टॉकमध्ये देखील जोरदार सेलिंग येताना दिसून आलं। हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंदाल्को, ONGC, अदानी एंटरप्राइजेस, इथरनल यासारख्या स्टॉकमध्ये देखील शार्प डिक्लाइन दिसून आला हे पहिल्यांदा लक्षात घ्या। म्हणजे ब्रॉड बेस्ड सेलिंग जे आहे ते लार्ज कॅप स्टॉकमध्ये मार्केटमध्ये सुरू आहे। मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मेन प्रॉब्लेम मार्केटमध्ये करत आहेत। 2026 मध्ये आत्तापर्यंत जर बघितलं तर जवळपास 41,231 कोटी रुपयांचे त्यांनी शेअर्स विकले। म्हणजे मित्रांनो जानेवारी 2026 फेब्रुवारी 2026 2 महिने देखील अजून कंप्लीट झालं नाही तवर मित्रांनो त्यांनी जवळपास 41,000 कोटी रुपयांचा मार्केटमध्ये सेल ऑफ केला। मित्रांनो हा सेल ऑफ भरून काढणं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी चॅलेंज आहे। मान्य आहे DISने 68,000 कोटी रुपयांचं बाईंग केलं पण त्यांची खरेदी अजूनपर्यंत मार्केटमधलं सेलिंग थांबवू शकलेलं नाही। मेन प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे का मार्केटमध्ये, तर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक मार्च महिन्यामध्ये रेट कट करणं अपेक्षित होतं पण मित्रांनो आता त्या अपेक्षा मावळताना दिसून आलेत, कारण अमेरिकेतून इकॉनॉमिक जो डेटा आला त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून आता काय घोषणा केली जाते या संदर्भात मार्केटच्या मनामध्ये थोडं टेन्शन आहे, कारण जानेवारीचा जॉब रिपोर्टचा डेटा आला, इन्फ्लेशनचा डेटा आला आणि हा सर्व डेटा खूप स्ट्रॉंग आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी। त्यामुळं अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक मार्चच्या मीटिंगमध्ये रेट कट पॉज करेल अशी अपेक्षा आहे आणि इव्हन मित्रांनो फेड वॉच टूल जे आहे त्यामध्ये 90% जास्त पार्टिसिपेटना असं वाटतंय मार्चमध्ये रेट्स जे आहेत ना ते 3.50 ते 3.70च्या रेंजमध्येच राहतील आणि हे सर्वात मोठा निगेटिव्ह फीडबॅक जो आहे ना तो भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आहे, भारताच्या स्टॉक मार्केटसाठी आहे आणि या हायर रेट्समुळं कॅश फ्लो इमर्जिंग मार्केटमधून डेफिनेटली अमेरिकेकडे जाईल आणि याचमुळे मित्रांनो सध्या जे IT स्टॉक आहेत त्यामध्ये सेल ऑफ सुरू असलेला दिसून येतोय आणि त्याचबरोबर बाकीच्या स्टॉकमध्ये देखील याचा इम्पॅक्ट येताना दिसून आलाय। व्हॅल्युएशनचा तर कन्सर्न आहेच, ग्लोबल अनसर्टनिटी देखील अजून मिटलेली नाहीये आणि या सर्व गोष्टीमुळे मित्रांनो काय व्हायला लागलंय मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे। एका बाजूला AI आहे, जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे, त्याचबरोबर IT सेक्टरमधल्या क्लायंटचं स्पेंडिंग जे आहे ते आता डिले होतंय आणि ह्याचाच इम्पॅक्ट मित्रांनो फार्मा सेक्टरवर देखील येताना दिसून आलाय। मित्रांनो आता बघा कसं आहे ते सांगतो। आता सेक्टरचा जर विचार केला तर IT सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे। ग्लोबल क्लायंटचं स्पेंडिंग कट होणं आपल्याला अपेक्षित आहे पण त्याच वेळेला आपल्याला अशा पण काही गोष्टी आहेत ज्यावरती लक्ष देणं गरजेचं असणार आहे, जसं की FMCG। आता FMCG मध्ये मग सेलिंग येण्याचं कारण काय होतं, तर FMCG मधलं मित्रांनो सेलिंगच्या पाठीमागं व्हॅल्युएशन कन्सर्न आहे। तिथं देखील व्हॅल्युएशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे
आणि सर्वात महत्त्वाचं डिमांड स्लोडाऊन होऊ शकते FMCGमध्ये. आणि मित्रांनो, ज्यावेळेला FMCG सेक्टर पडतं ना, हे सगळ्यात जास्त डिफेन्सिव्ह सेक्टर मानलं जातं इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, आणि तिथंच स्लोडाऊनची शक्यता वर्तवण्यात येते आणि याचमुळं हा सेल ऑफ येताना दिसून आला आहे. मेटलमध्ये ऑलरेडी पाठीमागच्या काही दिवसापासून खूप मोठी रॅली बनली होती, त्यामुळं हिंदाल्कोसारखा स्टॉक देखील जवळपास 6% पडला. ग्लोबल डिमांड जे आहे त्याच्यामध्ये अनसर्टन्टिटी आहे. दुसऱ्या बाजूला बँकिंग आणि फायनान्शियल स्ट्रेंथ आहे, रिलेटिव्ह या सेक्टरमध्ये डेफिनेटली स्ट्रेंथ आहे. बेटर ॲसेट क्वालिटी आहे, क्रेडिट ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे सिलेक्टिव्ह बँकिंग स्टॉकवरती मला वाटतं की येणाऱ्या दिवसात आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्ससाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जर मार्केटमध्ये क्रॅश येत असेल, डिमांड स्लो डाऊन होत असेल, तर गव्हर्नमेंट केपेक्स वाढण्याची शक्यता आहे, ऑर्डर बुक वाढू शकते आणि ह्याचा एक रिव्हर्स परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेवरती होईल. ॲटो सेक्टरचा जर विचार केला तर ते ऑलमोस्ट स्टेबल. आता प्रश्न असा आहे की मार्केटवर व्ह्यू काय असला पाहिजे आपला. बघा मित्रांनो, शॉर्ट टर्मसाठी जर विचार केला तर मला वाटतं की मार्केट मे बी येणाऱ्या दिवसात थोडं कन्सोलिडेशन फेसमध्ये जाऊ शकतं, कारण मार्केटच्या दृष्टीने सर्वात मोठा जो निगेटिव्ह इव्हेंट होता बजेट होतं. बजेट पास आऊट झालं, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवलं, ते देखील मार्केटसाठी एक डेफिनेटली पेन आहे. मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी एक खूप मोठी पेन आहे, कारण का मोठ्या इन्स्टिट्यूशन जे असतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे असतात ना, त्यांच्या पोझिशन ह्या कॅशमध्ये कमी असतात. सर्वात जास्त डेली ॲक्टिव्हिटी त्यांच्या फ्युचरमध्ये असतात आणि फ्युचरमधला जर टॅक्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं वाढवला असेल तर डेफिनेटली ते पोझिशन अजून पण हलक्या करू शकतील असं मला वाटतंय. आणि नियर टर्म निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट 24,444 ते 25,400च्या आसपास आहे. रेजिस्टन्सचा जर विचार केला तर 25,600 ते 25,630 ते 26,000च्या आसपास आहे. मार्केट ब्रीथ जे आहे ते सध्या सुधारणं आवश्यक आहे, कारण मार्केट ब्रीथ खूप खराब आहे. जोपर्यंत मार्केट ब्रीथ सुधारणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम येणार नाही. US इंडिया ट्रेड डील फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू तर झाली, सेंटिमेंट तर पॉझिटिव्ह झाला, पण हा जो पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे ना, EI आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेचं जे रेट कटचं एक्सपेक्टेशन आहे, या दोघांनी हा सेंटिमेंट जवळपास नष्ट केला आहे. त्यामुळं मार्केटमध्ये ओलॅटिलिटी वाढले, मार्केटमध्ये अनसर्टन्टिटी वाढले आणि जो इंडिया US ट्रेड डीलचा जो ड्राफ्ट आहे तो देखील अजूनपर्यंत फायनल झाला नाही. यामध्ये अजून टाईम आहे 1-2 महिन्याचा, आणि ह्या 2 महिन्यामध्ये जर काही मोठा उलटफेर झाला तर मात्र काय होऊ शकतं, थोडा प्रॉब्लेम देखील येऊ शकतं. पण एक खूप मोठी निगेटिव्ह न्यूज ऑलरेडी मार्केटनं पचवलेली आहे. बघा मित्रांनो, आता मार्केटमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज यायला सुरुवात झालीत काही, आणि या पार्श्वभूमीवर पण मार्केट पडतं. याचा अर्थ काय, चांगल्या गोष्टीवर मार्केट जर पॉझिटिव्ह रिॲक्ट देत नसेल आणि खराब गोष्टी आल्यानंतर अजून यात खराब गोष्टी होऊ शकतात. हा पण मुद्दा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. एका बाजूला रिटेलर असेल, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं मार्केटमध्ये स्ट्रॉंग पार्टिसिपेशन सुरू आहे, त्यामुळे मार्केटला देखील सपोर्ट मिळतोय. आपल्या देशाची इकॉनॉमी जवळपास 6-7% ग्रोथ करते, इन्फ्लेशन देखील कंट्रोलमध्ये. त्याचबरोबर स्ट्रक्चरल टेलविंडचा इंडियाला फायदा होतो, जसं की China+1 स्ट्रॅटेजी आहे. येणाऱ्या दिवसात रिझर्व्ह बँकेचा टास्क काय आहे, सर्वात महत्त्वाचं मार्च महिन्यामध्ये आपल्याला मान्सूनचा आउटलुक येणं अपेक्षित आहे, आणि हा आउटलुक कसा येतोय यावर देखील मार्केटची दिशा अवलंबून राहणार आहे. आणि कॉर्पोरेट अर्निंग जे आहे ना, ते इम्पॉर्टंट फॅक्टर राहणार आहे. आता या क्वार्टरचा जर विचार केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला म्हणावे असे आलेले दिसून येत नाहीत, कारण बरेच कंपन्यांचे रिझल्ट हे खराब आलेत आणि सिलेक्टिव्ह स्टॉकचे रिझल्ट चांगले आलेत नाही असं नाही. मग आपली इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर ॲक्युम्युलेशन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आता शोधणं गरजेचं आहे. बेस्ट क्वालिटी स्टॉक्समध्ये बाईंग करणं गरजेचं आहे. करेक्शनमध्ये तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल. मित्रांनो, आता कोणते स्टॉक क्वालिटीचे आहेत, कोणत्या स्टॉकमध्ये मी बाईंग करायला पाहिजे हे जर तुम्हाला समजत नसेल आणि त्यासाठी माझ्याकडून मदत हवी असेल, RA रिसर्च टीमची मदत हवी असेल, तर मित्रांनो डेफिनेटली आपल्याला त्याकडं बघणं गरजेचं आहे. पोर्टफोलिओ बिल्ड करणं असेल, पोर्टफोलिओमध्ये रिबॅलन्सिंग करणं असेल, टाईम टू टाईम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात जर सेक्टर स्पेसिफिक जर बघायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक सेक्टरमधल्या बँक, एक्सपोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग जसं की टेक्स्टाईल असेल, फार्मा असेल, ॲटो ॲन्सिलरी असेल, कॅपिटल गुड्समध्ये मे बी चांगल्या संधी येऊ शकतात. मित्रांनो, आता बघा मार्केटमध्ये खूप पॅनिक सुरू आहे, विशेषतः IT मधलं पॅनिक हे एक्सटेंडेड आहे. या पॅनिकमध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर IT सोबत लॉंग टर्ममध्ये टिकून राहायचं असेल तर ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा. स्टॉक स्पेसिफिक मार्केटमध्ये जाऊ नका. जर स्टॉक स्पेसिफिक गेला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. डिफेन्सिव्ह ॲलोकेशन करायचं असेल तर बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, ॲटोसारख्या स्टेबल सेक्टरमध्ये ॲलोकेशन जर ठेवलं तर डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या दिवसात काय होऊ शकतो, थोडा बेनिफिट होताना दिसून येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेतलं
तर मार्केटमध्ये जे आहे ते खूप पॅनिक सुरू आहे. या पॅनिकमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत राहा, ETFच्या माध्यमातून ॲक्युमुलेशन करा. त्याचबरोबर ह्या मार्केटमध्ये गोल्ड सिल्वरमध्ये बऱ्यापैकी आता करेक्शन झालं आहे, सिल्वरमध्ये पण चांगलं करेक्शन झालं आहे. त्या ठिकाणी ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा, ज्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ लॉंग टर्ममध्ये एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ बनेल, स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बनेल. तुम्हाला SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, इव्हन पर्सनल लोन असेल, तुमचा ऑलरेडी मार्केटमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला आता सध्या SIP बंद न करता त्यावरती लोन हवा आहे, म्हणजे लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड, ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या संदर्भात तुम्हाला जर माझ्याकडून काही मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा. अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.